या आई तुळजाभवानीच्या चरणाने पुण्य पावन झालेल्या नगरीत मी मनापासून स्वागत करतो. पत्रकार परिषद घेण्याचे एक प्रमुख कारण असं होतं की तुळजापूर शहराच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण अशा तुळजापूर विकास आराखड्याच्या संदर्भात काल परवा दिवशीच या तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि तुळजापूर शहराच्या विकास आराखड्या संदर्भात माहिती दिली. सर्वप्रथम मी जे तुम्हाला डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, तुमच्या हातात जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आहेत मी केएच कन्स्ट्रक्शन औरंगाबाद, प्रोप्रायटर खंडोबा हनुमंतराव बिरादार. हे केएच कन्स्ट्रक्शन जे आहे, ह्या केएच कन्स्ट्रक्शनला नगरपालिकेच्या इलेक्शन पूर्वी मला वाटतं 2024 मध्ये नगर उत्थानचं 156 कोटीचं काम एक निविदा काढली होती आणि त्या कामाच्या मध्ये 2च निविदा आल्या होत्या. त्या 2 निविदेमध्ये केएच कन्स्ट्रक्शन आणलं, ते काम मिळालं 5% बिलो या दराने काम दिलं गेलं त्यांना. त्यानंतर वर्क ऑर्डर झाली. वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्यांनी कामात सुरुवात केली. ते काम सुरुवात करत असताना त्यांना मोबिलायझेशन ऍडव्हान्स असतो तो 5% आणि इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी एक 5% ऍडव्हान्स त्याच्यामध्ये तरतूद असते मोठ्या टेंडरमध्ये. तो 15 कोटी रुपये जवळपास त्यांनी ऍडव्हान्स उचलला आणि तो ऍडव्हान्स उचलून त्यांनी काम चालू केलं. काम चालू केल्यानंतर जवळपास 30 ते 35 कोटी रुपयाचं वर्क डन त्यांनी पूर्ण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना 30 कोटी रुपयाचे बिल अदा झालं, पेड झालं बिल त्यांना. आणि जवळपास मला वाटतं ते काम बंद होऊन 1-1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरनी ते काम आहे त्या स्थितीमध्ये सोडलं आणि इथली सर्व जी यंत्रणा होती त्यांची इक्विपमेंट्स, जे काय क्रशर लावलं होतं, गाड्या होत्या, त्या सर्व घेऊन त्यांनी निघून गेले. आज 1.5 वर्ष झालं ते काम बंद नगर उत्थानचं. बर, काम अशा ठिकाणी केलेलं आहे. आता मी तुम्हाला ज्या पत्रकाराला वेळ असेल त्यांना घेऊन जातो. मी काम अशा ठिकाणी केलेलं आहे की तिथे एकही सिंगल घर निर्मनुष्य वस्ती. आज तिथं प्रायव्हेट लेआउट झालेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे शासकीय GR असा आहे की याने लेआउट केल्यानंतर त्या जागा मालकाने ज्यांनी लेआउट केले त्यांनी रोड, गटार आणि लाईट याची व्यवस्था करून ते हँडओव्हर करायचं. तर तिथं जस्ट एक 1-2 महिन्यापूर्वी जे लेआउट झाले होते तिथं ह्याने नगर उत्थानचे कामं करून घेतली जवळपास 30 कोटी रुपयाचे. आज जर तुम्ही तिथं जाऊन बघितलं त्या साईटवर तर एकदम निर्मनुष्य असते. आजही 2 वर्षानंतर न्यायालयाच्या समोरचा एक रस्ता मंजूर आहे. आता जे कोर्ट झालेला आहे त्याच्या समोरचाही त्या DP मध्ये त्या ह्याच्यामध्ये रस्ता आहे मंजूर, पण तिथं अजून कुठलंही काम झालेलं नाही. म्हणजे जिथं होणं गरजेचं होतं तिथं अजून त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही. पण जिथं काहीच नाही तिथं तर कामं पूर्ण झालेले. हे पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश काय होता हे तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली. ठीक आहे, त्यांनी काम घेतलं, वर्क ऑर्डर झाली, काम केलं. आम्हाला काय त्या गोष्टीचा आम्ही त्यावेळेस विरोध केला होता की गावातले रस्ते प्रामुख्याने घेणं गरजेचं होतं. आज आम्ही महाविकास आघाडीचे लोक मागील 4 ते 5 वर्षापूर्वी सातत्याने हुतात्मा स्मारक, आता आमच्या स्थानिकचे जे पत्रकार त्यांना माहित आहे, हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती हा एक रोड आहे. तो रोड ह्या भवानी रोडला पॅरल रस्ता म्हणून तो होऊ शकतो. ह्या तुळजापूर शहरातली गर्दी नियंत्रण करण्यासाठी कुठेतर त्या रोडचा चांगल्या ह्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो. पण तो रस्ता जाणून बुजून का केला जात नाही. सातत्यानं आम्ही उपोषणं केली, धरणं केली, निवेदनं दिली. खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा केलाय. मान्य कैलासदादांनी एकदा हाऊसमध्ये हा प्रश्न मांडला होता मागच्या वेळेस. पण त्या रस्त्याची कुठेही प्रगती झालेली नाही त्या रस्त्याच्या बाबतीत. आता तर परवा असं ऐकण्यात आलं, सीओ साहेबांना फोन केला होता की प्राधिकरणाचा जो निधी होता, ज्या प्राधिकरणाच्या निधीतून ते काम मंजूर होतं तो निधीच विड्रॉल करून घेतला शासनाने. मग मी विचारलं त्याला प्राधिकरण हे बंद केले का, तर प्राधिकरण बंद केलेलं नाही. म्हणजे फक्त जो निधी होता
तो विड्रॉल करून घेतला. मग ह्या रस्त्याचं काय, तर आता नवीन विकास आराखड्यामध्ये तो रस्ता आम्ही घेतला असं सीओ साहेबांचं म्हणतो. आता ह्या तुम्हाला जे डॉक्युमेंट्स दिलेत त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बघितलात तर ह्या केएच कन्स्ट्रक्शननी 155 कोटीचं काम घेण्यासाठी जी काय डॉक्युमेंट्स लागतात ती सर्व डॉक्युमेंट्स फेक आहेत. सगळे जाली कागदपत्र बनवलेले आहेत त्यांनी आणि त्याचे सर्व पुरावे दिलेले. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही पहिलाच हे घ्या, टेंडर कागदाचा अनियमिततेचा सारांश, तांत्रिक पात्रता सिद्ध करण्यासाठी मेज कन्स्ट्रक्शन यांनी अपेंडिक्स A1 अनेक्स A5 सारा पात्र प्रकल्प या सदरात 46 पानांचे कागदपत्रे सादर केले असून सारा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनी त्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून 162.85 कोटी रुपयाचं उपकंत्राट म्हणजे सबलेट, टेंडर सबलेट करायचं आपल्या इथं हे आहे, सबलेट केला असल्याचा दावा केला. या कागदपत्रांच्या आधारे ह्या खालच्या बाबी आहेत, गंभीर बाबी आढळतात. उपकंत्राट उपकरार नाही. 46 पानांच्या सारा आणि केएच कन्स्ट्रक्शन यांच्यातील कोणत्याही उपकार्यदेश किंवा करारनामा नाही. म्हणजे त्यांचा कुठलाही करारनामा नाही. त्या सारा सोबत ह्या केएच कन्स्ट्रक्शननं कुठलाही करारनामा केलेला नाही. हे सर्व कागदपत्रे केवळ साराच्या स्वतःच्या प्रकल्पासाठी सरकारी परवानग्या PMRDA आणि PCMCच्या आहेत. दुसरी गोष्ट आहे, देय बँक व्यवहाराचा पुरावा नाही. म्हणजे ज्यावेळेस मी एखादं काम एखाद्या मोठ्या एजन्सीकडनं 200 कोटीचं काम आहे आणि मी त्याचं 50 कोटीचं काम करतो, त्यावेळेस लिगली डॉक्युमेंट्सचा एक सबलेटचं टेंडर करून घेतो, ऍग्रीमेंट करून घेतो आणि त्याची लायबिलिटी माझ्यावर येते, त्याची जी काय हे पूर्ण माझ्यावर येतं, DLC पिरियड वगैरे जो असतो तो सर्व माझ्या एजन्सीवर येतो. तर त्या पद्धतीने किंवा ज्या वेळेस मेन एजन्सीवर चेक निघतो, पेमेंट निघतं, त्यावेळेस त्यांना त्यांचा TDS वगैरे कट करून जे काय आपले सरकारी हे जे निकष आहेत त्याच्यात बसवून त्यांना पेमेंट पुढच्या पार्टीला पेमेंट दिलं जातं. तसं तर देय बँक व्यवहाराचा पुरावा एकही नाही. साराने केएचला पैसे दिल्याचा एकही देयक, बँक हस्तांतरण, धनादेश किंवा पावती नाही. वैध उपकंत्राट संबंधात देयकाचा पुरावा अत्यावश्यक असतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ते डॉक्युमेंट्स त्यांना द्यायचे होते त्याच्यामध्ये ते गरजेचं असताना कुठलीही शहानिशा न करता ते डॉक्युमेंट्स जोडून घेतले ह्याने आणि त्यांना ते टेंडर पास केले. तिसरं आहे, सर्व सारा कागदपत्र केवळ सरकारी परवानगी आहे. सर्व पानांवर स्वाक्षरी अप्रमाणित. साराकडून केएचला पूर्णतः प्रमाण कुठलेही कम्प्लिशन सर्टिफिकेट सारा या कंपनीने केएचला दिलेलं नाही. कुठल्याही कामाचं म्हणजे कामच केलं ना तर कम्प्लिशन सर्टिफिकेट द्यायचा काही संबंध नाही. PPP प्रमाणपत्र नील दर्शवते. भौगोलिक विसंगती तर आहेच. केएच सारा म्हणजे टोटल तुम्हाला दिलेलं आहे, मला ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही, ते पूर्ण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मागच्या 5 वर्षाचं पूर्ण ऑडिट केएच कन्स्ट्रक्शनचं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे हा कागदोपत्रामध्ये. तर ह्याच्यामध्ये एकाही ठिकाणी साराचा उल्लेख नाही. साराला पेमेंट दिलेलं किंवा साराकडून आलेलं एकाही 5 जवळपास मला वाटतंय 17-18 पासून 22-23 पर्यंत टोटल आम्ही हे ह्याचं ऑडिटचं हे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एकाही ठिकाणी साराचा उल्लेख कुठं नाही. मग हे सगळे फेक डॉक्युमेंट्स आहेत. हे नाही कशासाठी जोडले हे फेक डॉक्युमेंट्स, तर त्या टेंडरला इलिजिबल होण्यासाठी 156 कोटीला पात्र होण्यासाठी त्यांनी हे डॉक्युमेंट जोडले आणि ह्या फेक डॉक्युमेंट्सवर त्यांनी ते 156 कोटीचं काम घेतलं. आणि हे फेक डॉक्युमेंट्स अधिकाऱ्यांना माहीत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे काय जिम्मेदार अधिकारी आहेत, मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली, काय जणांचे कॉल रेकॉर्ड आहेत माझ्याकडे, पण मला त्यांना घरी बसवायचं नाही म्हणून मी कधी तुम्हाला देत नाही. पण पूर्ण राजकीय दबावापोटी हे टेंडर पास करायला लावलं. 100% राजकीय दबावापोटी हे टेंडर पास करायला लावलं. हा विषय झाला हा नगर उत्थानचा केएचने केलेला. सगळ्यात महत्वाचा विषय काय आणि गंभीर विषय काय, तर ह्याच केएच कन्स्ट्रक्शनला 436 कोटीचं काम देण्याचा घाट परत ह्या तत्कालीन आमदारांनी लावलाय. काय कारण आहे याचं? जर एखाद्या एजन्सीची कॅपॅसिटी 150 कोटीचं काम करण्याची नसेल रोडचं, तर ती एजन्सी आज 2 वर्षापासून नगर उत्थानचं काम फंड्स उपलब्ध नाहीत म्हणून सोडून गेली. ती एजन्सी 431 कोटीचं काम कसं करू शकते? ते फ्रॉड कागदपत्राच्या आधारावर ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा ज्याची पात्रता झालेली आहे त्याला तुम्ही काम कसं देऊ शकता? कारण हा रोडचा विषय ठीक आहे, आपण ह्याला सगळेजण नाही केलेलं असतं, पण हा जो मंदिराचा विषय 436 कोटीचा,
हे पूर्ण गावातलं काम आहे माझ्या माहितीप्रमाणे जवळपास. आणि त्या कामाचं हा फक्त काय तुळजापूरचा विषय नाही किंवा तुळजापूर शहराचा विषय नाही किंवा तुळजापूर शहरातल्या राहणाऱ्या नागरिकांचा किंवा व्यापाऱ्यांचं नाही, हे पूर्ण महाराष्ट्राचं किंवा पूर्ण भारत देशाचं एक श्रद्धास्थान आहे. आणि जर ह्या पद्धतीने जर इथं होत असेल तर ह्याला जिम्मेदार कोण आहे? उद्या कालच पत्रकार परिषद घेतली आमदार साहेबांनी, आमच्या एका ज्येष्ठ पत्रकार बंधूंनी विचारले की फंड्सची काय तरतूद आहे, उपलब्धता काय? जर एक काम फंड्स उपलब्ध नसल्यामुळे बंद होत असेल तर तुम्ही दुसऱ्या कामाची वर्क ऑर्डर करण्याची घाई कशाला करता? बरं, ज्या कामाची बीओके ज्यावेळेस तयार नव्हती त्यावेळेस टेंडर फ्लॅश झाला. आणि जे 2 एजन्स्या आज टेक्निकली मी आज डायरेक्ट टीएचवर हे करू शकत नाही कारण अजून टेक्निकली त्याचं ही चालू आहे. हा, आज हे जे वर्क ऑर्डर झाले मी ह्याच्यावर बोलू शकतो, पण त्याच 2 एजन्स्या ज्या नगर उत्थानला आल्या होत्या ना त्याच 2च एजन्स्या इथं कशा आहेत? आज तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला चौकशी करू शकता कुठल्या 2 एजन्स्या आल्या आहेत आणि नगर उत्थानला कुठल्या एजन्स्या होत्या त्याचीही चौकशी करू शकता. मग हे काय भानगड आहे? मग ह्याच्यामध्ये सरळ सरळ स्थानिक आमदारांचा ह्या एजन्सीला काम देण्यात विशेष रस दिसतो. त्यांना ह्या तुळजापूर शहराच्या विकासाचे काय देणं घेणं नाही, त्यांना ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काय देणं घेणं नाही. ह्याच्यातून एक कॉन्ट्रॅक्टर लॉबी पुसली जात आहे. कॉन्ट्रॅक्टर लॉबी पोसा तुम्ही, पण जर त्या कॉन्ट्रॅक्टर लॉबीचा विषय हा तुळजापूर तीर्थक्षेत्रावर जर येत असेल तर आम्ही जे गावातली काय त्याला विरोधकही म्हणू नका, गावातले एक नागरिक म्हणून मी नाही गावातला एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय, आम्ही गप्प बसणार नाही. कारण सरळ सरळ ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे किंवा होत आहे हे जाणं. त्याच्यामुळं माझा एक स्पष्ट मागणी अशी आहे की हा जे नगर उत्थानचं काम हे जे केएच कन्स्ट्रक्शन करत आहे ह्यांचं ते टेंडर टर्मिनेट करावं, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि जर 436 कोटीचं परत त्यांना जर काम मिळत असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काम आम्ही केएच कन्स्ट्रक्शनला मिळवून देणार नाहीत. आणि हा प्रति सुदैवानं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हा महाराष्ट्र राज्याचे एकदम सक्रिय म्हणजे बाबा आतापर्यंत ज्यांच्यावर कधीच कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही असे देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं सुदैवानं त्यांचं एक श्रद्धास्थान किंवा कुलदैवत आहे तुळजाभवानी आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचंही कुलदैवत तुळजाभवानी आहे. आणि आम्ही तिघांनाही प्रत्यक्षात जाऊन भेटणार आहोत. त्यांची वेळ आम्ही मागितलेली आहे, त्यांना आम्ही फॅक्सही केलेले आहे. हे सगळे फेक डॉक्युमेंट जे आहेत हे आम्ही त्यांना फॅक्स केलेले आहेत. आणि वेळ आली तर गावातील सगळे सुशिक्षित नागरिक घेऊन पुजारी घेऊन आम्ही ह्या तिघांनाही भेटायला जाणार आहेत आणि त्यांच्यासमोर हे संपूर्ण आमचं जे घराणं आहे ते मांडणार आहेत. कारण हा विषय एखाद्या कामाचा किंवा एका टेंडरचा नाही, तर हा विषय महाराष्ट्राच्या येणाऱ्या महाराष्ट्रातून देशातून येणाऱ्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा विषय. आज जर एखादी एजन्सी 100 कोटी 150 कोटीचं काम करू शकत नसेल फंडच्या उपलब्धतेनुसार तर ते 431 कोटीचं काम कसं करू शकत? आणि काम अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये सर की तिथं उद्या कुठलीही दुर्घटना होऊ शकते. आमची एकच मागणी आहे आमदारांना, तुम्ही टाइम बॉन्ड ठेवा, फंड्स उपलब्ध झाल्यानंतरच काम चालू करा आणि जेवढे फंड्स उपलब्ध होतील त्या फंड्सनुसारच ते काम पूर्ण झालं पाहिजे. आज जर 1.5 वर्ष 2 वर्ष झाले काम थांबलेलं आहे, आता ह्यांनी काय काय प्राइस एक्सप्लेशन घेणार. हा प्राइस एक्स म्हणजे त्या चालू भावामध्ये आणि ह्या चालू भावामध्ये आज जवळपास 20% फरक असतो. वाढीव भाव ते नागरिकांचं नुकसान आहे. आपल्या जनतेच्या पैशातून हे सगळे नगर आपले कामं होत आहेत, विकास कामं हे का तुमच्या माझ्या किंवा त्यांच्या कोणाच्याच घरातून होत नाहीत. हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आणि ह्याचा आधी आमची स्पष्ट मागणी आहे ह्या केएच कन्स्ट्रक्शनवर दंडात्मक कारवाई करावी, ह्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा 436 कोटीचे जे काम आहे ते केएच कन्स्ट्रक्शनला देण्यात येऊ नये. चांगल्या एजन्सी आहेत, आम्हाला कुठल्या एजन्सीला काम देणार आहेत ह्याच्यामध्ये बिलकुलही इंटरेस्ट नाही. पण ती काम एजन्सी फार मोठ्या एजन्सी आहेत महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये. ही प्रक्रिया ऑनलाईन असेल ना सगळी? सर ऑनलाईन आहे, त्याला खुली निविदा आहे ती, पण खुली निविदेला सुद्धा
तीन टेंडर कसे येते तीनच टेंडर कसे देतात, 30 टेंडर कसे आणि देतात? जे 156 कोटी नगर उत्थानला होते तेच कसं या नाही, 456 पण ह्याच्यामध्ये एक प्रश्न येतोय. आता ही निविदा झालेली कायदेशीर पद्धती नाही का, तुम्ही म्हणता डॉक्युमेंट फेक आहेत, पण तुम्ही याला कायदेशीर चॅलेंज तुम्हाला पण करावं लागेल ना. त्यानं जसं कायदेशीर पद्धती तुम्हाला पण आलेत ना, आपण सगळ्यात मुख्य मुद्दा असा आहे की त्याची गुणनियंत्रण किंवा पडताळणी एक समिती असते. अशा समितीचा काही अहवाल आहे का, ही कामं बोगस झाली किंवा शासकीय समितीचा काही आपल्याकडे अहवाल असा आहे का किंवा त्याची आपण मागणी केली आहे की याची समिती 83 यंत्रांद्वारे चौकशी किंवा ही समितीचा अहवाल कुठल्या आहे? कामाचं? कामाचं नाही, document. हे document जमा होतं. Third party. आम्ही कामांच्या बाबतीत काम बोगस झाले हा विषय नंतरचा हा. आहे. सध्या मूळ मुद्दा काय आहे की जर तुमची कॅपॅसिटी नव्हती, असं कुठे टेंडर मध्ये किंवा क्लॉज आहे का की पैशाच्या उपलब्धतेत प्रमाणात काम करायचं? नाही. कुठल्याही टेंडर मध्ये असा क्लॉज नाही. ज्यावेळेस आपण एखादी वर्क ऑर्डर घेतो एखाद्या एजन्सीवर, तर त्याला त्यावेळ्या कालावधीमध्ये ते काम पूर्णच करावं. बॉन्डिंग आहे. हा, नाहीतर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणे हा सरळ आहे. कारण हे जे नुकसान होते आता प्राइस एक्सक्ल्युशन मुळे किंवा आता नवीन एक पद्धत चालू आहे, जर एक्सक्ल्युशन नसलं तर आता नवीन पद्धत चालू वर्किंग एस्टिमेट का बरं. आता काय वर्किंग एस्टिमेट फंड उपलब्ध किती आहेत, चालू बाजारभावाप्रमाणे आपण किती काम करू शकतो, मग ज्याचे 2-3 रोड आपल्या पण कमी होते. मग ह्या गोष्टीला कायदेशीर प्रोसेस तुम्ही कसं आता ही सुरुवात इथूनच सुरुवात केलेली आहे आम्ही. नगरपालिका जिल्हा परिषद झाल्यानंतर ही आमची पहिलीच पत्रकार परिषद आहे. सुरुवातच इथून आहे आणि तुम्हाला तुमच्या मदतीची किंवा तुमच्या याची फार आवश्यकता म्हणूनच आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. हे जे फेक डॉक्युमेंट्स आहेत हा मूळ मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा. आणि तिसरा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे की जर त्याची कॅपॅसिटी 150 कोटीचं काम करण्याची नसेल तर त्याने 450 कोटीचं काम कसं करू शकतो? आणि जर तुम्हाला त्याला काम द्यायचंच आहे, तुमचा एवढा आग्रह आहे, तुमचा काय पर्सनल इंटरेस्ट आहे, तर कमीत कमी एक टाइम बॉन्ड द्या. सारावाल्याचा काय रोल आहे? सारावाल्याचे डॉक्युमेंट जोडलेले आहेत त्याला. साराचे डॉक्युमेंट जोडले. हा, सबलेट. सारामध्ये मी ज्यावेळेस त्यांना 150 कोटीचं काम घ्यायचं होतं, सिमिलर टाइप ऑफ वर्कचं जे क्लॉज असतो किंवा तेवढं काम बेड कॅपॅसिटी जी असते त्या बेड कॅपॅसिटी मध्ये साराकडनं मी 132 कोटीचं सबलेट मध्ये तेवढं काम केले ह्या पद्धतीचं. आणि ह्यांच्या दोघांचं ट्रान्झॅक्शन काय? 1 रुपयाचं काम, ते तुम्हाला दिलेलं आहे. एक ही करार नाही, अग्रीमेंट नाही, सगळे फेक डॉक्युमेंट जोडलेले. बरं, त्यांचं 5 वर्षाचं जे ऑडिट आहे त्याच्यामध्ये साराला 1 रुपया दिलेला किंवा साराकडून 1 रुपया कुठेही उल्लेख नाही. 5 वर्षाचं मी तुम्हाला पूर्ण त्यांचं ऑडिट दिलं. आणि ज्यावेळेस मी कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली, हे केलं, तर स्पष्टपणे सांगतो तुम्हाला त्यावेळेस जे कार्यकारी राजकीय दबावपोटी त्यांना हे टेंडर ऍक्सेप्ट करावं लागलं असं स्पष्ट झालं. आता तुम्ही हे करताय पण हे नेमकं करतोय कोण? तुम्ही नाव घेत नाही. स्थानिक आमदार स्पष्ट बोलवलंय ना, स्थानिक आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या दबावामध्ये कुठलंही एजन्सी इथं काम करायला सध्या यायला तयार नाही. आणि त्यांचा पर्सनल इंटरेस्ट ह्या एजन्सीला काय आहे देण्याचा ते त्यांनी सांगावं. तर केक शिवाय दुसरं कुठलीच एवढी मोठी एजन्सी नाही का महाराष्ट्रात महाराष्ट्रात? किती कंपन्या आहेत? किती कंपनी? 6,000 हजार कोटीचं काम करणाऱ्या कंपनी. आपण जो मगाशी प्रश्न विचारला त्यात आपल्या दिल्या प्रतिमध्ये आम्हाला सांगितलं आपल्याला की देयक बँक व्यवहाराचा पुरा 1 रुपयाचा पुरावा सारा आणि केएच कंपनीचा ट्रान्झॅक्शन 1 रुपयाचं नाही ठेवायचं. सबलेट कसं केले महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला जो 2 नंबरचा मुद्दा दिलाय त्याचं कारणच ते आहे. त्याच्या आधारावर जर तो काम घेत असेल, हा. त्याचं जर काही ट्रान्झॅक्शन नसेल तर तो मुळामध्ये सध्या त्याचं रजिस्ट्रेशन ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणंच हे आहे. कारण त्याचं एजन्सीच फेक डॉक्युमेंट्स वर उभारलेले आणि त्या फेक डॉक्युमेंट्स वर तयार झालेल्या एजन्सीवर तुम्ही एवढं मोठं काम देता. बरं, तेही त्यांना अर्धवट सोडलेलं. नळदुर्गलाही नगर उत्तर मधून एक काम चालू आहे. मला वाटतंय अजून चालू आहे कंटिन्यू. 100 कोटीचं वर्क आहे, 80 कोटीचं काय तर काम झालेलं आहे. त्यांची सुद्धा 40 कोटीची लायबिलिटी आहे. म्हणजे त्याला देणं आहे, आउटस्टँडिंग आहे त्यांचं ते. 15 कोटीची काम केली का त्यांनी? कोण? नाही, 30 कोटीचं काम केलेलं आहे. जेवढं त्यांनी मेजरमेंट घेतल्या 30 कोटी. 30 कोटीचं काम झालं. अंदाजे 35 कोटी रुपये. पण त्याच्यामध्ये 7.5 कोटी रुपये तर इक्विपमेंट आणि मोबिलिटी ऍडव्हान्स मिळाला त्यांना. म्हणजे 15 कोटी ऑलरेडी ऍडव्हान्स होता त्यांच्याकडे काम चालू करण्याच्या अगोदर. आणि बिल किती मिळालं? 30 कोटी रुपये. म्हणजे असे त्यांचे फार काय त्याच्यामध्ये गुंतवणूक किंवा असं काय फार हे झालं नाही. मूळ उद्देश ते तिथं काय झालं हा उद्देश नाही. आता हे आखाड्यातलं काय हे एक विकास आराखडा त्याच्यातलं काम त्यांना देऊ नये असं तुमचं मत आहे? स्पष्ट मत आहे.
सर आपण म्हणलात आपल्याकडे काही कॉल रेकॉर्डिंग्स आहेत परंतु त्या अधिकाऱ्यांना घरी बसवायचं नाही मग जर आपण असं अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं तर पुढचे येणारे अधिकारी बी असंच करतील ना नाही त्यांचंही ओळखून घ्या ना तुम्ही परिस्थिती. त्यांचा एवढा मोठा राजकीय दबाव आहे त्यातला, एवढा मोठा राजकीय दबाव आहे, काय करणार आहे? राजकीय दबाव मग येणारे वेळ आला. अधिकारी- ह्याच्या पुढचं तुम्हाला एक सांगतो, तुम्ही एक मुद्दा काढला म्हणून आता तुम्हाला एक सांगतो. हा एक नगरपालिकेचं इलेक्शन झालं, जिल्हा परिषदचं इलेक्शन झालं. त्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या इलेक्शन मध्ये प्रचंड पैशाचा वापर झाला, प्रचंड पैशाचा वापर झाला. तुम्हाला सांगतो ते पैसे कुठून कोणाकडे गेले, कुठल्या शासकीय यंत्रणेच्या गाडीत ते पैसे तुळजापूरमध्ये आले आणि तुळजापूरमध्ये सरकारी ह्याच्यात एखाद्या ह्याच्यात ते कुठं पोहोचलं हे सुद्धा तुम्हाला सांगणार ते पुढच्या पत्रकार विथ प्रूफ. आज बोल बच्चनपणा करायचा नाही, हे ते तुम्हाला विथ डॉक्युमेंट्स प्रूफ दिले ना ते सुद्धा विथ प्रूफ देतो त्याचा तुम्हाला. video सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे एक आलेला आहे, जिथं भरलंय तिथलं आलंय, जिथं उतरलंय तिथलं आलंय, जिथलं भरलंय तिथलं येऊ द्या, ते सुद्धा दाखवतो. आणि आज मी पूर्ण जिम्मेदारीने सांगतो, एका क्लास 1 अधिकारी सुरक्षितमध्ये ब्लॅक मनी इलेक्शन मध्ये तुळजापूरमध्ये आलेला आहे. आज तुम्ही म्हणता ना, आज ही पत्रकार परिषद आम्हाला सुद्धा फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, तर त्याचा विषय ना कोण ना कोण तर बोललं पाहिजे, कोण ना कोण तर अंगावर घेतलं पाहिजे. आज मी कलेक्टर साहेबांकडे आम्ही निवेदन द्यायला गेलतो, कलेक्टर साहेबांना हात जोडून विनंती करून सांगितलं की साहेब आता तुम्हीच आधारात शेवटचं, कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत पूर्ण यंत्रणा यांच्या हातात आहे. कमीत कमी तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू द्या आमची तळमळ ह्या तुळजापूर शहराच्या बाबतीत. कारण आम्हाला ही 5 नगरसेवक निवडून दिलेले आहेत, 11,500 लोकांनी नगराध्यक्षाला मतदान केलेलं आहे. आमची नैतिक जिम्मेदारी आहे काय तर तुळजापूर शहरासाठी. हा लोकशाहीमध्ये ठीक आहे, निवडून येणं अभिनंदनही केलं आणि आई तुळजाभवानी त्यांना सुदबुद्धी घालू तुळजापूरच्या शहरासाठी काय तर करण्याची. आम्हाला काय त्या बाबतीत बिलकुलही राजकारण करायचं नाही. खासदार साहेब असतील, कैलास दादा असतील, त्यांनी सुद्धा जिथं चांगलं काम आलं तिथं 100% आपण ह्या विकास कामाच्या पाठीशी उभा राहू हे केलं. पण हे सरळ सरळ एका ज्या ह्याची इंटरेस्ट आपला हीच नाही, लायबिलिटी क्रेडिबिलिटीच नाही, ज्या त्याचं तेवढे हीच नाही, तर त्याला तुम्ही एवढं मोठं काम द्यायचं कारण काय? आणि पत्रकार ज्या प्रश्न विचारतात ना, आमदार साहेब असे उत्तर देतात. आता आमच्या दादानेच विचारला होता प्रश्न की बा फंड्स काय, पॉलिसी बदलली, म्हणजे 70,000 कोटी रुपये देणं आहे सध्या. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे, 70,000 कोटी महाराष्ट्र कंत्राटदार संघटनेनं जेवढे काय पूर्ण सरकारी कामं करतात त्या संघटनेनं काम बंद आंदोलन केले जातं 15 तारखेपासून. कुठलंही काम करायचं नाही सरकारने. पहिला मार्च आहे त्याच्यामध्ये सरकारला फंड उपलब्ध नव्हते. आणि जर 70,000 रुपयाचं देयक जर तुम्हाला देणं होत नसेल या महाराष्ट्र शासन आणि तुम्ही इथं 436 कोटीचं काम, त्याला कुठं तर टाइम बोर्ड कार्यक्रम असला पाहिजे का? तर आता ही KHने जे टेंडर भरलं त्याला स्पर्धक कुठली कंपनी नव्हती का? ज्या 3 कंपन्या नगर उत्थानला भरल्या होत्या, म्हणजे जे टेंडर कंपन्या आहेत त्या 2 कंपन्या इथं भरलेल्या जातात ज्या 436 ला. आणि KH कन्स्ट्रक्शनलाच ते काम मिळणार. मी आज तुम्हाला वाचून सांगतोय. म्हणजे तुमचा आरोप आहे की हे सगळं मॅनेज कार्यक्रम आहे. पूर्ण टोटल मॅनेज आहे, टोटल मॅनेज आहे. ह्याच्यामध्ये ही ओपन निविदा असली तरी सुद्धा ह्या माननीय आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्याच आधिपत्याखाली हे नगर उत्थानचं आणि तसंच या मंदिराचं जे काम होणार आपल्या विकास आराखड्याचं त्यांच्या आधिपत्याखाली होणार. आणि आमचा 100% ना 1000% विश्वास आहे की KH कंपनीलाच काम मिळणार आहे. नाही, मंदिरात जे सध्या काम चालू आहे त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? मंदिराच्या कामाचं तर असा विषय आहे की ते पुरातत्व विभागाचं काम आहे. त्याला कुठलेही त्याचे रेट्स ठरलेले नसतात. आर्किओलॉजिस्ट हा कुठलेही आता आपल्या टेंडरला जसं आहे बाबा एखाद्या विटेची किंमत 10 रुपये आहे, सिमेंटाच्या बॅगची किंमत, तसं ते पुरातत्व विभागाच्या कुठलेच रेट ठरलेले नसतात. ती एवढा अनागोंदी कारभार आहे सगळा. त्याला तर म्हणजे तुम्ही म्हणजे मलाही त्याच्यातली जास्त जोपर्यंत मला परफेक्ट त्याच्यातली काय माहिती कळत नाही तोपर्यंत मी बोलणं उचित नाही. पण मी सांगतो ती तर एवढा अनागोंदी कारभार आहे सगळा की काय म्हणजे त्याला ते काय विचारलं तुम्ही पत्रकार म्हणून तर तुम्हाला काय माहिती आहे मला सांगा त्याची. आज एवढ्या पत्रकार परिषद झाली ज्या चव्हाण साहेबांच्या कार्यकाळात, आज मी अभिमानानं सांगतो स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी श्रद्धेपोटी ह्या तुळजापूर विकासाला जो निधी दिला चव्हाण साहेबांच्या कार्यकाळामध्ये एक चांगली कामं झाली. आज पापनास्तीरचं आमच्या संजय खुरुदनी एक त्यांना विचारलं होतं की पापनास्तीरचं का ओपन करतात, तर जसे तसे पडून आहेत तसे प्रत्येक धर्मशाळा एवढे फंड्स आणि नवीन तुम्ही टेंडरवर टेंडर बरोबर निधी उपलब्ध नसताना
आज तुम्ही मला सांगा, सार्वजनिक बांधकाम असेल, इरिगेशन असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, आज जर तुम्ही त्याचं देयक काढा केलेल्या विकास कामांचं किती आउटस्टँडिंग आहे, तरी सुद्धा तुम्ही आताच ही सुरू ती तुळजाभवानीच्या तिजोरीतलं आहे ना आपण त्याचं तर काय राज्य व्हायला शासनाला पाहिजे ना. सोनेरीतला आहे त्याच्या. हा सोनी सोनीतलं ना. हो, तुळजाभवानी तुळजाभवानी मंदिर. आणखीन एक विषय आहे असंच व्हायला पाहिजे. एक विरोधी पक्ष म्हणून नगरसेवक म्हणून शहराची माझा एक तुम्हाला विचारणं आहे की शासन जे निधी देतं ते भक्ताच्या सोयीसाठी देतं, हो. शहराच्या सुविधेसाठी देतं, मग पुन्हा त्याला टॅक्स लावून ती सुविधा देणं योग्य आहे का? त्यासाठीच आम्ही वेळोवेळी उदाहरणार्थ कल्लोळ बांधलेला असेल हो. पहिल्या तेच विकासाला, बोलतो तुम्हाला. किंवा हे पार्किंगची जी पार्किंगचा चार्ज घेतला जातो, अशा प्रकारचे टॅक्स असावेत का शहरामध्ये? चप्पललाच टॅक्स असावा का? 100% नाही, 200% नसले पाहिजे. येणारा भाविक हा तुळजाभवानी मंदिरात जो येतो ते सगळे काय पैसेवाले नाहीत. आपल्या तुळजाभवानीला खेटा करण्याची एक पद्धत आहे. मागील हजारो वर्षापासून कर्नाटकातले भाविक असतील किंवा आपल्या ग्रामीण भागातले भाविक असतील, तेलंगणातले भाविक असतील, हे खेटा पद्धतीनं पौर्णिमामध्ये चालत येतात आणि त्या लोकांना या कल्लोळ तीर्थामध्ये 30 रुपये काहीतरी पावती फाडली जाते. आणि हे सुद्धा त्यांनी बेहोटी तत्वावर न ओपन टेंडर देता त्यांनी प्रशासनाच्या काळामध्ये दिलेलं आहे. त्याची सुद्धा मागणी केलेली आहे आम्ही. आणि दुसरा विषय असा आहे की आत्ताच आपला जो चैत्री पौर्णिमेमध्ये जी यात्रा झाली, त्या यात्रेमध्ये माननीय उपाध्यक्ष साहेब यांचे आणि भाविकाचे भांडण झाले आपल्याच माध्यमातून आम्ही पाहिलं. परंतु यात सर्वात मोठी चूक आमचं नगर परिषद प्रशासनाची चूक आहे. जे यात्रा अनुदान या नगर परिषदेला मिळते त्याच्यानुसार किमान दिशादर्शक फलक ज्या ठिकाणी भाविकांना पार्किंग लावण्यासाठी, मंदिराला दर्शन मंडपला जाण्यासाठी, मंदिराला बाहेर येताना त्यांना इथं आलेला भाविक मंदिरातून बाहेर आल्यावर त्याला पार्किंग हुडकावी लागते की बाबा 1 नंबर पार्किंगला जाऊ, 2 नंबर. कारण येणारा भाविक हा नुसता मराठी भाषेतला नाही, तर तो तेलुगू असतो, कर्नाटक असतो, या सर्व दिशादर्शक भाषेत हे फलक तुळजापुरामध्ये असणं आवश्यक आहे. आपण तुळजापूर शहरातील या नागरिकांना आणि येणाऱ्या भाविकांना प्राथमिक गरजा देणं गरजेचं आहे. नाही पण हे टॅक्सच्या संदर्भात सांगा की अशा प्रकारे टॅक्स असावा का? नाही, 100% टॅक्स नसला पाहिजे. कारण तुळजापूरला यात्रा अनुदान प्रमाणात भरपूर पैसे येतात. 5-5.5 कोटी रुपये आपल्याला या धर्तीवर, यात्रा अनुदान धर्तीवर आपल्याला दरवेळेस नगरपालिकेला पैसे मिळतात. दुसरा मुद्दा एक आमच्या निदर्शनास काय नसावं, आला. सगळे देवस्थान त्याचा घेतात. विषय वेगळा आहे, परंतु आम्ही सगळे देवस्थान बाईक घेतात. कल्लोळात होतो. 13-14 वर्षाची मुलं आहेत कल्लोळ त्याला. लांबोळीला. ते पार्किंग भाविकांना सगळीकडे लुटतात. घेते ते. ऑल इंडियात पार्किंग घेते ते. पार्किंग मधून मंदिराच्या पायरीपर्यंत घेऊन जातात की आम्ही तुम्हाला डायरेक्ट थेट सोडतोय, आणि तिथं त्यांच्या संघ भांडण जातात. ते बाहेरचे भाविक काय बोलणार आहे त्यांना? आम्ही होतो त्या दिवशी. तर ह्या गोष्टी सुद्धा फार वाढत तो एक विषय आम्ही प्रायोरिटी ना, तो विषय म्हणजे पूजन मंडळामध्ये आम्ही सातत्यानं मांडतोय